तुमच्या आजूबाजूला एखादी अशी व्यक्ती आहे का, जी लोकांमध्ये असूनही स्वतःच्या विचारांच्या जगात हरवलेली दिसते, जी प्रत्येकाची भावना ओळखते, पण स्वतःच्या भावना फार क्वचित व्यक्त करते, ज्याच्या मनात हजारो स्वप्ने असतात, पण ती सगळ्यांसमोर कधीच मांडत नाही? जर तुमचे उत्तर हो असेल, तर कदाचित ती व्यक्ती मीन राशीची असू शकते. पण थांबा, मीन राशीचे लोक फक्त स्वप्नाळू असतात, ही समजूत पूर्णपणे खरी नाही. त्यांच्या मनात अशी काही रहस्य दडलेली असतात, जी अगदी जवळच्या लोकांनाही कधी कधी समजत नाहीत. आज आपण जाणून घेणार आहोत मीन राशीच्या व्यक्तिमत्वाचे असे पैलू, जे त्यांच्या शांत चेहऱ्यामागे लपलेले असतात आणि जे ऐकल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. मीन राशी, तुमचं मन स्वप्नांमध्येच का हरवतं? ज्योतिष सांगतं खरं कारण. मीन राशीचे लोक अनेकदा वास्तवात जगत असतानाही त्यांच्या मनात एक वेगळे विश्व तयार झालेले असते. बाहेरून ते शांत, साधे आणि विचारांमध्ये हरवलेले दिसतात, पण त्यांच्या मनात सतत भावना, कल्पना आणि स्वप्नांचे असंख्य रंग उलगडत असतात. म्हणूनच अनेकांना प्रश्न पडतो की मीन राशीचे लोक इतके स्वप्नाळू का असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि या राशीवर जलतत्वाचा प्रभाव असतो. जलतत्व भावना, संवेदनशीलता आणि अंतर्मनाशी जोडलेले असते. त्यामुळे मीन राशीचे लोक एखादी गोष्ट फक्त डोळ्यांनी पाहत नाहीत, तर ती मनाने अनुभवतात. एखादे गाणे, एखादी आठवण, एखादी व्यक्ती किंवा एखादा छोटासा प्रसंग देखील त्यांच्या मनात खोलवर ठसा उमटू शकतो. मीन राशीचे लोक अनेकदा भविष्याची स्वप्ने रंगवतात. त्यांना वाटते की आयुष्यात अजून काहीतरी सुंदर घडायचे आहे. म्हणूनच ते वर्तमानात असले तरी त्यांच्या विचारांचा एक भाग कायम उद्याच्या शक्यतांमध्ये फिरत असतो. काही वेळा ते इतके कल्पना विश्वात रमून जातात की वास्तवातील समस्या किंवा कठोर परिस्थितीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. या राशीच्या लोकांकडे विलक्षण अंतर्ज्ञान असते. अनेकदा त्यांना एखादी गोष्ट आधीच जाणवते किंवा कोणाच्या भावना शब्दांशिवाय समजतात. त्यामुळे ते सतत मनाच्या गाभाऱ्यात चालणाऱ्या विचारांमध्ये गुंतलेले असतात. त्यांच्या मनात प्रश्न, भावना, आठवणी आणि स्वप्ने यांचा अखंड प्रवाह सुरू असतो. मीन राशीचे लोक प्रेमाच्या बाबतीत देखील खूप भावनिक असतात. ते नात्यांमध्ये फक्त साथ शोधत नाही, तर आत्मीयता शोधतात. म्हणूनच ते आपल्या मनात आदर्श नात्यांची चित्रे रंगवतात. जेव्हा वास्तव या चित्रांशी जुळत नाही, तेव्हा ते पुन्हा आपल्या स्वप्नांच्या जगात आश्रय घेतात. यांची सर्जनशीलता देखील त्यांना स्वप्नाळू बनवते. कला, संगीत, लेखन, अभिनय किंवा कोणत्याही कल्पक क्षेत्रात त्यांची ओढ असते. त्यांच्या मनात सतत नवीन कल्पना जन्म घेत असतात. म्हणूनच त्यांचे विचार इतरांपेक्षा वेगळे आणि अनेकदा आश्चर्यचकित करणारे असतात. मात्र स्वप्नांमध्ये हरवणे ही त्यांची कमजोरी नसते. उलट त्याच स्वप्नांमधून ते प्रेरणा घेतात, नवीन मार्ग शोधतात आणि आयुष्याकडे आशेने पाहतात. त्यांचे मन वास्तव आणि कल्पना यांच्यामधील एक सुंदर पूल असते. म्हणूनच मीन राशीचे लोक जगाला जसे आहे तसेच नाही, तर जसे असू शकते तसेही पाहतात. कदाचित हाच खरा कारण आहे की मीन राशीचे लोक अनेकदा स्वप्नांमध्ये हरवलेले दिसतात, कारण त्यांच्या मनात एक असे विश्व असते जे भावना, आशा, प्रेम आणि अमर्याद कल्पनांनी भरलेले असते आणि त्या विश्वात ते स्वतःलाही शोधत असतात आणि आयुष्याचा अर्थही. मीन राशीच्या लोकांच्या मनात एक विशेष गोष्ट असते, ती म्हणजे ते प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. एखादा साधा प्रसंग घडला तरी त्यामागे काही संकेत आहेत का, काही खोल संदेश आहे का, याचा विचार ते नकळत करू लागतात. त्यामुळे त्यांचे मन सतत विचारांच्या प्रवासात असते. इतर लोक एखादी घटना विसरून पुढे जातात, पण मीन राशीचे लोक त्या घटनेतील भावना, शब्द आणि अनुभव पुन्हा पुन्हा आठवत राहतात. या राशीच्या लोकांना अनेकदा गर्दीतही एकटेपणाची जाणीव होते. त्यांच्या भोवती कितीही लोक असले तरी त्यांचे खरे विचार आणि भावना फार कमी लोकांना समजू शकतात, असे त्यांना वाटते. म्हणूनच ते स्वतःच्या अंतर्मनात अधिक वेळ घालवतात. त्या शांत जगात त्यांना स्वतःशी संवाद साधता येतो आणि अनेक प्रश्नांची उत्तरे देखील मिळतात. मीन राशीचे लोक लोकांच्या चेहऱ्यावरील भाव वाचण्यातही कुशल असतात. एखादी व्यक्ती आनंदी असल्याचे दाखवत असली तरी तिच्या मनातील दुःख त्यांना जाणवू शकते. ही संवेदनशीलता त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. पण याच कारणामुळे ते अनेकदा इतरांच्या समस्या आणि दुःख स्वतःच्या मनावर घेतात. त्यामुळे त्यांचे भावनिक जग अधिक गुंतागुंतीचे बनते.
यांच्या आयुष्यात आठवणींना खूप महत्त्व असते. जुन्या घटना, जुनी माणसे आणि जुन्या भावना ते सहज विसरत नाहीत. काही आठवणी त्यांच्यासाठी प्रेरणा बनतात, तर काही आठवणी त्यांना आयुष्यभर भावनिक ठेवतात. म्हणूनच कधी-कधी ते वर्तमानात असतानाही मनाने भूतकाळात फिरत असतात. मीन राशीच्या लोकांना निसर्गाशी एक वेगळे नाते वाटते. समुद्राच्या लाटा, पावसांचा आवाज, चांदण्यांनी भरलेले आकाश किंवा शांत संध्याकाळ यामध्ये त्यांना एक अनोखा दिलासा मिळतो. अशा वातावरणात त्यांचे मन अधिक खुलते आणि त्यांना स्वतःच्या भावनांशी जोडले गेल्यासारखे वाटते. एक गोष्ट विशेष म्हणजे मीन राशीचे लोक बाहेरून जितके शांत दिसतात तितकेच आतून प्रचंड मजबूत असतात. त्यांनी अनेक भावना, संघर्ष आणि निराशा मनात दडून ठेवलेल्या असतात. ते प्रत्येक वेळी आपल्या वेदना जगासमोर मांडत नाहीत. उलट हसतमुख राहून सगळे सांभाळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्यांच्या मनात काय चालले आहे हे समजणे कठीण जाते. त्यांच्या जीवनात अध्यात्माची ओढ देखील अनेकदा दिसून येते. जगाच्या गोंधळापेक्षा मनशांती आणि आत्मिक समाधान त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक विचार यांकडे त्यांचा कल वाढू शकतो. त्यांना वाटते की जीवन फक्त यश, पैसा किंवा प्रसिद्धीपुरते मर्यादित नाही, तर त्यामागे आणखी काही मोठा अर्थ दडलेला आहे. मीन राशीचे लोक अनेकदा इतरांना मदत करताना स्वतःच्या गरजा विसरतात. कोणीतरी अडचणीत असेल तर ते शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मनात करुणा आणि सहानुभूती भरपूर असते. म्हणूनच लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात आणि आपली मनातील गुपिते त्यांच्यासमोर मोकळेपणाने सांगतात. मात्र त्यांच्या या चांगुलपणाचा काही लोक गैरफायदाही घेतात. मीन राशीचे लोक मनाने स्वच्छ असल्यामुळे ते सुरुवातीला प्रत्येकावर विश्वास ठेवतात. पण जेव्हा त्यांची फसवणूक होते तेव्हा ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. ते शांत राहतात, निरीक्षण करतात आणि हळूहळू त्या व्यक्तीपासून दूर जातात. एकदम मनातून कोणी उतरले तर पुन्हा पूर्वीसारखे स्थान मिळवणे खूप कठीण असते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे आशा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांच्या मनात कुठेतरी एक छोटासा विश्वास जिवंत असतो की उद्या काहीतरी चांगले घडेल. हीच आशा त्यांना पुन्हा उभे राहण्याची शक्ती देते. म्हणूनच मीन राशीचे लोक अनेकदा स्वप्नाळू वाटतात, पण त्या स्वप्नांमागे त्यांची जिद्द, संवेदनशीलता आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक विलक्षण सकारात्मक दृष्टिकोन लपलेला असतो. मीन राशीच्या लोकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांना लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्यावर अधिक विश्वास असतो. एखादी व्यक्ती काय बोलते यापेक्षा ती प्रत्यक्षात कशी वागते याचे निरीक्षण ते शांतपणे करत असतात. त्यामुळे ते लगेच कोणाबद्दल मत बनवत नाहीत. ते वेळ घेतात, व्यक्तीला समजून घेतात आणि मगच तिला आपल्या आयुष्यात विशेष स्थान देतात. या राशीचे लोक अनेकदा दोन वेगवेगळ्या जगांमध्ये जगत असल्यासारखे वाटतात. एक जग असते जबाबदाऱ्यांचे, कामाचे आणि दैनंदिन आयुष्याचे, तर दुसरे जग असते त्यांच्या विचारांचे, भावनांचे आणि मनातील गुप्त इच्छांचे. त्यामुळे काही वेळा ते इतरांना गूढ वाटतात, कारण ते जे दिसतात ते पूर्णपणे तसे नसतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक स्तर असतात, जे प्रत्येकाला दिसत नाहीत. मीन राशीच्या लोकांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी नेहमी शब्दांची गरज पडत नाही. काही वेळा त्यांचे मौनच खूप काही सांगून जाते. जे लोक त्यांच्या जवळचे असतात त्यांना त्यांच्या शांततेतील संदेश समजू लागतात, कारण मीन राशीच्या लोकांच्या भावना अनेकदा शब्दांपेक्षा नजरेत आणि वागण्यात अधिक स्पष्ट दिसतात. त्यांच्या मनात मोठी स्वप्ने असली तरी ते प्रसिद्धीच्या मागे धावणारे नसतात. त्यांना मनशांती, समाधान आणि अर्थपूर्ण आयुष्य अधिक महत्त्वाचे वाटते. अनेक वेळा ते अशा गोष्टींची निवड करतात ज्या त्यांच्या मनाला आनंद देतात, जरी त्या गोष्टींमधून बाहेरच्या जगाला फारसा फायदा किंवा प्रतिष्ठा मिळत नसली तरी. या राशीचे लोक अनेकदा इतरांच्या आयुष्यात प्रकाश आणतात, पण स्वतःच्या मनातील अंधाराबद्दल फार कमी बोलतात. ते अनेकांना आधार देतात, धीर देतात, योग्य मार्ग दाखवतात, परंतु जेव्हा स्वतःवर संकट येते तेव्हा ते शांतपणे त्याचा सामना करण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील संघर्ष अनेकदा लोकांच्या नजरेआड राहतात. मीन राशीच्या लोकांना एखादे नाते जपायचे असेल तर ते त्यासाठी खूप प्रयत्न करतात. ते वेळ देतात, समजून घेतात, चुका माफ करतात आणि नात्याला टिकून ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतात. पण जेव्हा त्यांना वारंवार दुर्लक्षित केले जाते किंवा त्यांच्या भावनांचा आदर केला जात नाही तेव्हा ते हळूहळू मनाने दूर जाऊ लागतात. विशेष म्हणजे ते नातं तोडताना गोंधळ घालत नाहीत, ते फक्त शांत होतात. त्यांच्या मनात सतत काही ना काही शिकण्याची इच्छा असते. जग, माणसे
भावना आणि जीवन याविषयी त्यांना नैसर्गिक कुतूहल असते. त्यामुळे ते अनेकदा इतरांच्या अनुभवातून शिकतात. प्रत्येक भेटलेली व्यक्ती त्यांच्यासाठी एखादा धडा घेऊन आलेली असते असे त्यांना वाटते. मीन राशीचे लोक अपयशाकडेही वेगळ्या नजरेने पाहतात. एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली नाही तर ती त्यातून काही अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना वाटते की प्रत्येक अनुभवामागे काहीतरी शिकवण दडलेली असते. ही विचारसरणी त्यांना इतरांपेक्षा अधिक परिपक्व बनवते. त्यांच्यात एक अदृश्य आकर्षणही असते. ते नेहमी मोठ्याने बोलून किंवा स्वतःची जाहिरात करून लोकांचे लक्ष वेधून घेत नाहीत. उलट त्यांची साधेपणा, संवेदनशीलता आणि मनापासून वागण्याची पद्धत लोकांना आपोआप त्यांच्याकडे आकर्षित करते. अनेकांना त्यांच्या सहवासात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष म्हणजे स्वतःच्या मनाला समजून घेणे. कारण त्यांच्या भावना खूप खोल असतात आणि अनेकदा ते एका क्षणात बदलतही असतात. कधी ते खूप आनंदी असतात तर कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीने भावुक होतात. ही भावनिक खोलीच त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते काहीतरी शोधत असतात. कधी प्रेम, कधी सत्य, कधी स्वतःची ओळख, तर कधी मनशांती. आणि हा शोधच त्यांना सतत पुढे नेत असतो. म्हणूनच मीन राशीचे लोक केवळ स्वप्ने पाहणारे नसतात, तर त्या स्वप्नांमागील अर्थ शोधणारे, भावनांना जपणारे आणि जीवनाच्या प्रत्येक अनुभवातून स्वतःला अधिक समृद्ध बनवणारे असतात. मीन राशीच्या लोकांच्या मनात एक विलक्षण क्षमता असते. ते लोकांच्या नजरेतून सुटलेल्या गोष्टी सहज ओळखू शकतात. एखाद्या ठिकाणचे वातावरण, एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातला बदल किंवा एखाद्या नात्यात निर्माण झालेली दरी त्यांना खूप आधी जाणवते. त्यामुळे अनेकदा ते एखाद्या परिस्थितीबद्दल सावध असतात, जरी त्यांच्याकडे त्याचा ठोस पुरावा नसला तरी. या राशीच्या लोकांना स्वतःसाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे वाटते. सतत लोकांमध्ये राहिल्याने त्यांची मानसिक ऊर्जा कमी होऊ शकते. म्हणूनच ते अधूनमधून स्वतःच्या जगात परत जातात. काही लोक याचा अर्थ त्यांचा दुरावा समजतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःला पुन्हा संतुलित करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना एकांत हा शिक्षा नसून ऊर्जा मिळवण्याचा मार्ग वाटतो. मीन राशीचे लोक अनेकदा एखाद्या गोष्टीशी भावनिकरित्या इतके जोडले जातात की ती गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. एखादे पुस्तक, एखादी जागा, एखादे गाणे किंवा एखादी आठवण त्यांच्या मनात कायमची घर करून राहू शकते. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील काही साध्या गोष्टींनाही विशेष भावनिक मूल्य असते. त्यांच्या मनात दयाळूपणा असला तरी त्यांच्याकडे स्वतःचे काही न बोललेले नियम असतात. ते कोणावर अन्याय होताना पाहू शकत नाहीत. जेव्हा त्यांना एखादी गोष्ट चुकीची वाटते तेव्हा ते उघडपणे भांडण करत नसले तरी त्यांच्या मनात त्या गोष्टीविषयी स्पष्ट भूमिका तयार होते. शांत स्वभावाचा अर्थ ते कमकुवत आहेत असा नसतो. उलट योग्य वेळ आल्यावर ते ठामपणे उभे राहू शकतात. मीन राशीच्या लोकांना अनेकदा असे वाटते की प्रत्येक माणूस काहीतरी वेदना घेऊन जगत असतो. म्हणूनच ते लोकांना पटकन दोष देत नाहीत. ते एखाद्याच्या वागण्यामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात. हीच सवय त्यांना चांगले मित्र, समजूतदार जोडीदार आणि विश्वासू सहकारी बनवते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा विरोधाभास असतो. ते मनाने अत्यंत कोमल असतात, पण गरज पडल्यास कठीण निर्णयही घेऊ शकतात. ते भावनिक असतात, पण काही प्रसंगी आश्चर्यकारकपणे व्यावहारिक विचार करतात. त्यामुळे त्यांना पूर्णपणे समजून घेणे अनेकांसाठी कठीण असते. मीन राशीचे लोक यशाची व्याख्या वेगळ्या पद्धतीने करतात. त्यांच्यासाठी फक्त पैसा किंवा पद महत्त्वाचे नसते. त्यांना असे आयुष्य हवे असते ज्यात मनशांती, समाधान, आपुलकीची माणसे आणि अंतर्मनाचा आनंद असेल. म्हणूनच ते अनेकदा अशा गोष्टींचा पाठपुरावा करतात ज्या त्यांच्या आत्म्याला आनंद देतात. त्यांच्या आयुष्यातील एक मोठी ताकद म्हणजे परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता. कठीण प्रसंग आले तरी ते त्यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. पाण्याप्रमाणे ते परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकतात. ही लवचिकता त्यांना जीवनातील अनेक आव्हानांमधून पुढे जाण्यास मदत करते. मीन राशीच्या लोकांना कधी कधी स्वतःच्या भावनांपासूनच विश्रांती हवी असते. कारण ते प्रत्येक अनुभव मनापासून जगतात. एखादा आनंद असो किंवा दुःख, ते त्याला पूर्णपणे अनुभवतात. त्यामुळे त्यांचे भावनिक जग खूप समृद्ध असते, पण त्याच वेळी थकवणारेही ठरू शकते. म्हणूनच त्यांना शांतता, निसर्ग आणि आत्मचिंतनाची गरज इतरांपेक्षा अधिक भासते. त्यांच्या मनात एक अशी आशा कायम जिवंत असते जी कितीही संकटे आली तरी विझत नाही. लोक बदलले, परिस्थिती बदलली किंवा अपेक्षा तुटल्या तरी ते पुन्हा एकदा नव्याने विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतात. हीच त्यांची खरी ताकद असते. कारण प्रत्येक वेळी
पडूनही पुन्हा उभे राहण्यासाठी केवळ धैर्य पुरेसे नसते. त्यासाठी मनात आशेचा दिवा जिवंत असावा लागतो. मीन राशीचे लोक जगाकडे केवळ डोळ्यांनी पाहत नाही तर मनाने अनुभवतात. म्हणूनच त्यांना दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा न दिसणाऱ्या भावना अधिक महत्त्वाच्या वाटतात. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा केवळ यश मिळवण्याचा नसतो, तर स्वतःला समजून घेण्याचा, लोकांच्या मनाशी जोडले जाण्याचा आणि जीवनातील प्रत्येक अनुभवामागचा अर्थ शोधण्याचा असतो. कदाचित म्हणूनच मीन राशीचे व्यक्तिमत्व जितके शांत दिसते तितकेच ते आतून अथांग आणि गूढ असते. मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात कल्पनाशक्ती हा फक्त एक गुण नसतो, तर ती त्यांच्या विचार करण्याची नैसर्गिक पद्धत असते. एखादी साधी गोष्टही त्यांच्या मनात अनेक शक्यता निर्माण करू शकते. जिथे इतरांना फक्त एक प्रसंग दिसतो, तिथे मीन राशीचे लोक त्यामागील भावना, परिणाम आणि भविष्यातील दिशा यांचाही विचार करत असतात. त्यामुळे त्यांची दृष्टी अनेकदा इतरांपेक्षा व्यापक असते. या राशीच्या लोकांना जीवनात घाई गडबड आवडत नाही. ते प्रत्येक गोष्ट अनुभवून, समजून आणि मनापासून स्वीकारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे काही वेळा लोक त्यांना संथ समजतात, पण प्रत्यक्षात ते प्रत्येक निर्णयाचा भावनिक आणि मानसिक परिणाम तपासत असतात. त्यांच्या दृष्टीने योग्य निर्णय हा जलद निर्णयांपेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण निरीक्षण शक्ती असते. ते सतत बोलत नसले तरी त्यांच्या आसपास घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचे लक्ष असते. कोण कोणापासून दूर जात आहे, कोणाच्या चेहऱ्यावर खोटे हसू आहे, कोण मनातून तुटलेला आहे, हे ते अनेकदा शब्दांशिवाय ओळखू शकतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे अंदाज आश्चर्यकारकपणे खरे ठरतात. या राशीच्या लोकांना दिखाऊपणा फारसा आवडत नाही. त्यांना मनापासून केलेली छोटीशी कृती मोठ्या दिखाव्यांपेक्षा जास्त मौल्यवान वाटते. म्हणूनच ते लोकांचे मूल्य त्यांच्या संपत्तीने, पदाने किंवा बाह्य यशाने मोजत नाहीत. त्यांच्यासाठी व्यक्तीचे मन, प्रामाणिकपणा आणि वागणूक हेच खरे मोजमाप असते. मीन राशीचे लोक अनेकदा अशा लोकांकडे आकर्षित होतात जे काहीतरी वेगळे असतात. त्यांना फक्त लोकप्रिय किंवा सर्वसामान्य गोष्टींमध्ये रस नसतो. त्यांना वेगळे विचार करणारे, स्वतःचा मार्ग निवडणारे आणि मनापासून जगणारे लोक आवडतात. कारण त्यांच्या स्वतःच्या मनातही स्वतंत्र विचारांची एक वेगळी दुनिया असते. त्यांच्या आयुष्यातील एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांना दुसरी संधी देण्यावर विश्वास ठेवतात. एखाद्या व्यक्तीकडून चूक झाली तरी ते लगेच नाते तोडत नाहीत. ते त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र याचा अर्थ असा नाही की ते सर्व काही विसरतात. त्यांच्या मनात प्रत्येक अनुभवाची नोंद होत असते आणि ती योग्य वेळी त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करते. मीन राशीच्या लोकांना कधी कधी असे वाटते की त्यांच्या मनातील सर्व भावना शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. म्हणूनच काही जण लेखन, चित्रकला, संगीत किंवा इतर सर्जनशील माध्यमांकडे वळतात. कारण त्यांना वाटते की काही भावना बोलून सांगता येत नाही, त्या फक्त व्यक्त करता येतात. त्यांच्यात एक नैसर्गिक मानवतावादी दृष्टिकोन असतो. ते केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही तर इतरांच्या भावनांनाही महत्त्व देतात. एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज आहे हे त्यांना समजले तर ते शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना लोकांच्या चेहऱ्यावर हसू पाहणे आवडते आणि त्यासाठी ते स्वतःचा वेळ, ऊर्जा किंवा भावना खर्च करायलाही तयार असतात. मीन राशीच्या लोकांना आयुष्यात काही गोष्टी उशिरा मिळाल्या तरी ते त्याबद्दल फार तक्रार करत नाहीत. कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते यावर विश्वास असतो. त्यांच्या मनात संयम असतो आणि हा संयम त्यांना अनेक कठीण टप्प्यातून शांतपणे पुढे नेतो. त्यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात सुंदर पैलू म्हणजे त्यांची आश्चर्य जपण्याची क्षमता. वय वाढले, जबाबदाऱ्या वाढल्या तरी त्यांच्या मनात एखाद्या मुलासारखी उत्सुकता जिवंत राहते. नवीन अनुभव, नवीन माणसे, नवीन विचार आणि नवीन शक्यता यांविषयी त्यांना कायम आकर्षण असते. म्हणूनच त्यांचे मन कधीच पूर्णपणे थकत नाही. मीन राशीच्या लोकांचा प्रवास हा बाह्य जग जिंकण्यापेक्षा अंतर्मन समृद्ध करण्याचा असतो. ते आयुष्याकडे स्पर्धा म्हणून पाहत नाही, ते त्याकडे अनुभवांची, भावनांची आणि आत्मशोधाची एक सुंदर यात्रा म्हणून पाहतात. त्यामुळे त्यांच्या जीवनातील प्रत्येक वळण, प्रत्येक भेट आणि प्रत्येक अनुभव त्यांच्या मनात एक नवीन अर्थ निर्माण करत राहतो. आणि याच कारणामुळे मीन राशीचे लोक अनेकदा इतरांपेक्षा वेगळे, अधिक संवेदनशील आणि आश्चर्यकारकपणे गूढ वाटतात. मीन राशीच्या लोकांच्या मनात एक अनोखी गोष्ट असते. ते जीवनातील सूक्ष्म गोष्टींमध्येही सौंदर्य शोधू शकतात. ज्या क्षणांकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात
त्याच क्षणांमध्ये मीन राशीचे लोक अर्थ, भावना आणि प्रेरणा शोधत असतात. एखाद्या व्यक्तीचा मनापासून केलेला नमस्कार, एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे समाधान किंवा एखाद्या लहान मुलाचे निरागस हसू देखील त्यांच्या मनाला खोलवर स्पर्श करून जाते. या राशीचे लोक अनेकदा बाह्य जगापेक्षा अंतर्मनाच्या प्रवासाला अधिक महत्त्व देतात. त्यांना स्वतःच्या विचारांचा, भावनांचा आणि जीवनाच्या अनुभवांचा अर्थ समजून घ्यायचा असतो. त्यामुळे ते वेळोवेळी स्वतःचे आत्मपरीक्षण करत राहतात. ते स्वतःला प्रश्न विचारतात, स्वतःच्या चुका ओळखतात आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. ही सवय त्यांना सतत विकसित होण्यास मदत करते. मीन राशीच्या व्यक्तींच्या मनात एक प्रकारची भावनिक प्रामाणिकता असते. त्यांना खोटेपणा, दिखावा किंवा बनावट वागणूक फार काळ सहन होत नाही. सुरुवातीला ते शांत राहू शकतात, पण मनातून ते अशा गोष्टींपासून हळूहळू दूर होऊ लागतात. त्यांना अशा लोकांची साथ आवडते, जे जसे आहेत तसेच स्वतःला जगासमोर मांडतात. या राशीच्या लोकांना अनेकदा त्यांच्या आयुष्यात काही विशेष उद्देश असल्याची जाणीव होते. त्यांना फक्त रोजचे जीवन जगायचे नसते. त्यांना असे काहीतरी करायचे असते, ज्यामुळे स्वतःलाही समाधान मिळेल आणि इतरांनाही फायदा होईल. त्यामुळे त्यांच्या सेवा, मदत किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची भावना अनेकदा दिसून येते. मीन राशीचे लोक वेळेच्या ओघात लोकांना विसरत नाही, पण त्यांच्याशी जोडलेल्या भावनांचा अर्थ बदलू शकतात. एखादी व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून दूर गेली तरी त्या व्यक्तीकडून मिळालेला अनुभव, शिकवण किंवा आठवण ते जपून ठेवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक नाते हे काही काळापुरते नसते, ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग बनून राहते. या राशीच्या लोकांना शांत वातावरणात काम करणे आणि विचार करणे अधिक आवडते. सततचा गोंधळ, वादविवाद किंवा नकारात्मकता त्यांची मानसिक ऊर्जा कमी करू शकते. म्हणूनच ते अशा ठिकाणी आणि अशा लोकांमध्ये अधिक आनंदी असतात, जिथे समजूतदारपणा, आदर आणि सकारात्मकता असते. मीन राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष सहनशीलता असते. ते प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. अनेक वेळा ते परिस्थिती समजून घेण्यासाठी थांबतात, निरीक्षण करतात आणि मग निर्णय घेतात. त्यामुळे काही लोक त्यांना निष्क्रिय समजू शकतात, पण प्रत्यक्षात ते विचारपूर्वक वागणारे असतात. त्यांच्या मनात जीवनाबद्दल एक गूढ आकर्षण असते. त्यांना नेहमीच अशा प्रश्नांची उत्तरे शोधायची असतात, ज्यांची उत्तरे सहज मिळत नाही. माणसांचे स्वभाव, नात्यांची गुंतागुंत, नियतीची भूमिका किंवा जीवनाचा खरा उद्देश अशा विषयांबद्दल त्यांना नैसर्गिक उत्सुकता असते. त्यामुळे ते अनेकदा खोल विचार करणारे आणि तत्वचिंतन करणारे असतात. मीन राशीचे लोक अनेकदा स्वतःपेक्षा इतरांच्या आनंदाला प्राधान्य देतात. ते आपल्या जवळच्या लोकांसाठी वेळ काढतात, त्यांचे म्हणणे ऐकतात आणि त्यांना भावनिक आधार देतात. पण त्याच वेळी त्यांना स्वतःलाही समजून घेणारी आणि त्यांची काळजी घेणारी माणसे हवी असतात. कारण कितीही मजबूत मन असले तरी त्यालाही आधाराची गरज असते. या राशीच्या लोकांचा एक मोठा गुण म्हणजे ते कटू अनुभवांमुळे पूर्णपणे कठोर होत नाहीत. त्यांना दुखापत होऊ शकते, विश्वास तुटू शकतो, अपेक्षा अपूर्ण राहू शकतात, तरीही ते मनातील चांगुलपणा पूर्णपणे गमावत नाहीत. ते पुन्हा विश्वास ठेवायला शिकतात, पुन्हा नवी सुरुवात करतात आणि पुन्हा जीवनाकडे आशेने पाहतात. मीन राशीचे व्यक्तिमत्व हे एखाद्या अथांग समुद्रासारखे असते. वरून शांत दिसणाऱ्या त्या समुद्राच्या तळाशी असंख्य भावना, विचार, स्वप्ने, आठवणी आणि अनुभव दडलेले असतात. त्यांना पूर्णपणे समजून घेण्यासाठी फक्त त्यांच्याशी बोलणे पुरेसे नसते. त्यांच्या शांततेला ऐकावे लागते, त्यांच्या भावनांना जाणून घ्यावे लागते आणि त्यांच्या मनातील त्या गूढ विश्वास डोकवावे लागते. तेव्हाच लक्षात येते की मीन राशीचे लोक फक्त स्वप्नाळू नसतात, तर ते जीवनाला मनाच्या सर्वात खोल स्तरावरून अनुभवणारे असतात. मीन राशीबद्दल सांगितलेल्या या गोष्टींपैकी किती गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही मीन राशीचे असाल तर तुमच्या मनातील अशी कोणती खास गोष्ट आहे जी इतरांना सहज समजत नाही, तीही आमच्यासोबत शेअर करा. अशाच राशीविषयी माहिती, व्यक्तिमत्वातील गुपिते, नातेसंबंध, करिअर आणि जीवनातील खास पैलू जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील मीन राशीच्या व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित त्यांनाही स्वतःबद्दल काही नवीन गोष्टी आज समजतील. तुमचा एक कमेंट आणि एक शेअर आम्हाला अशाच दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो.